आज थोडं उशिरा शेती आलो, नाही तर दररोज सकाळी 5:30 ते 6 मध्ये गोट्यामध्ये असतो. याचं एक कारण ते म्हणजे आमची सरस्वती थोडं उशिरा दूध देत आहे, त्यामुळे लवकर गेलं तरी लागायचा टाइम तेवढाच लागत आहे, त्यामुळे उशिराच जावं म्हणलं. आमच्या आखाड्यासमोर सीसी रोड होत आहे, त्यामुळे पावसाळ्याचं पण काही अडचण राहणार नाही. तर आखाड्यावर आला, आखाड्यावर पूर्ण शेण पसरलेलं होतं, त्याला जमा करून घेतलो. मला खूप जण विचारतात, दादा तुझं शिक्षण काय झाले? तर माझं शिक्षण झाले बी सिव्हिल. हो, मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. आता मला खूप जण विचारतील, दादा तुझं इंजिनिअरिंग झालेलं आहे तरी पण तू गोठ्यामध्ये का उतरला? आता याच्या मागची कहाणी खूप मोठी आहे, त्यामुळे निवांत काहीतरी सांगेल. फक्त थोडक्यात एवढं सांगतो, तुम्हाला जे काय आवडतं त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करा. मी असं का म्हणताय, कारण त्याच्यामध्ये तुम्ही कधीच बोर होणार नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही एकाच गोष्टीमध्ये 365 दिवस काम करसाल, त्यानंतर तुम्ही त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट होसाल. त्यानंतर पैसा तर येतच राहील, परंतु ते काम करताना तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तीच आपली खरी संपत्ती. आता जास्त मोटिवेट करायला काय मोटिवेशन गुरु नाही मी. दूध काढलं, त्यानंतर साखळी आणली होती कुत्र्याची, ती साखळी बदलून घेतली, त्यानंतर निघालो चारा आणायला. तेवढ्यात आणा म्हणले, ही गुळी आहे जमा केलेली, त्याला बाजूला घे, म्हणजे आपल्याला हिरव्या चाऱ्यामध्ये मिक्स करून देता येते. आणि तुम्ही पण म्हशीला किंवा गाईला पूर्ण हिरवा चारा टाकत असाल तर त्याच्यामध्ये थोडासा कोरडा चारा मिक्स करून टाका, जेणेकरून म्हशीला बॅलन्स डाएट मिळते. तर चला मग, आपलं सकाळचं काम झालंय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.